Hello everyone, my name is Professor Durga Chavan. I have done Master of Commerce degree from Shivaji University Kolhapur and also complete advanced banking course. But I have interest in teaching and it's my passion. I am working with 3 years in this teaching field. I hope you enjoy it and here to response from your side. Thank you. Now I will start to teach you advanced accountancy paper first. Look at now. आज मी तुम्हाला BCom 3rd year ॲडव्हान्स अकाउंटन्सी पेपर फर्स्ट शिकवणार आहे. हा जो सिलेबस आज मी तुम्हाला सांगणार आहे तो सेमिस्टर 5चा असेल. सेमिस्टर 5 मध्ये CBCS नुसार यावर्षी तुम्हाला नवीन सिलेबस आलेला आहे. यामध्ये 4 युनिट असणार आहेत. युनिट फर्स्ट जे असेल ते बँक फायनल अकाउंट. त्यामध्ये तुम्हाला व्हर्टिकल फॉर्मॅट्स ओनली विचारात घ्यायचे आहेत. युनिट सेकंड जे असेल त्यामध्ये फार्म अकाउंटिंग आणि हायर परचेस सिस्टीम हे 2 टॉपिक असणार आहेत. त्यानंतर युनिट थर्ड इन्शुरन्स क्लेम वरती आहे. इन्शुरन्स क्लेम मध्येही तुम्हाला लॉस ऑफ स्टॉक आणि लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी विचारात घेतली जाईल. आणि युनिट 4 GST अकाउंटिंग विथ प्रॅक्टिकल्स युजिंग टॅली पार्ट फर्स्ट हा नवीन सिलेबस यावर्षी इंट्रोड्यूस केलेला आहे. युनिट फर्स्ट जे आहे ते कोणतं आहे? बँक फायनल अकाउंट. त्यामध्ये तुम्हाला व्हर्टिकल फॉर्मॅट्सच फक्त विचारणार आहेत. हा पूर्ण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्सचा टॉपिक आहे. म्हणजे युनिट फर्स्ट मध्ये काय विचारणार आहेत? तुम्हाला प्रॉब्लेम्स विचारणार आहेत. युनिट सेकंड जो आहे तो फार्म अकाउंटिंग. युनिट सेकंड कोणता आहे? फार्म अकाउंटिंग ए पॉइंट. आणि त्यामधीलच बी पॉइंट कोणता आहे? हायर परचेस सिस्टीम. हे दोन्हीही टॉपिक तुम्हाला प्रॉब्लेम्सचे विचारणार आहेत. या दोन्हीही टॉपिक काय असणार आहेत? प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विचारतील. युनिट थर्डचं नाव काय आहे? इन्शुरन्स क्लेम. त्यामध्ये तुम्हाला लॉस ऑफ स्टॉक आणि लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी विचारतील. हाही टॉपिक तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेमसाठीच विचारणार आहे. युनिट 4 मध्ये GST अकाउंटिंग विथ प्रॅक्टिकल युजिंग टॅली पार्ट फर्स्ट. हा जो पूर्ण टॉपिक आहे तो तुमच्यासाठी थेअरीचा टॉपिक असणार आहे. म्हणजे तुमचा पेपर किती मार्क्सचा असतो? 40 मार्क्सचा. 40 मार्क्स पैकी 8 मार्क्स तुमचे थेअरीचे असतात. ते 8 मार्क्सचा विचार या टॉपिक मध्ये केला जातो. आणि 32 मार्क्स ते युनिट फर्स्ट, युनिट सेकंड आणि युनिट थर्ड वरती असणार आहेत. त्याचबरोबर 10 मार्क्सचं कॉलेजमधून प्रॅक्टिकल एक्झाम घेतली जाते. ही जी प्रॅक्टिकल एक्झाम होणार आहे ती यावर्षी तुमची GST विथ टॅलीवरती होणार आहे. प्रॅक्टिकलसाठी तुम्हाला टॅली ERP 9चे बेसिक कन्सेप्ट माहीत असल्या पाहिजेत. GSTच्या बेसिक कन्सेप्ट माहीत असल्या पाहिजेत. कंपनीचं सेटअप कसं करायचं, गुड्स आणि सर्व्हिस टॅक्स कसे द्यायचे, या सगळ्याचं क्लासिफिकेशन तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये शिकायचं आहे. आणि त्याचे तुम्हाला किती मार्क्स मिळणार आहेत? 10 मार्क्स. म्हणजे 10 मार्क्सच्या सेमिनार किंवा असाइनमेंट तुम्हाला नसणार आहेत. तर त्यासाठी कॉलेजमध्ये तुमची काय होणार आहे? प्रॅक्टिकल एक्झाम होणार आहे. आणि 40 मार्क्सचा पेपर होणार आहे. त्यामध्ये युनिट फर्स्ट, युनिट सेकंड, युनिट थर्ड हे 3 टॉपिक काय असणार आहेत? प्रॅक्टिकल प्रॉब्लेमचे असणार आहेत.
आणि 8 मार्क्स थेअरीसाठी असणार आहेत. त्यानंतर आपण नेचर ऑफ क्वेश्चन पेपर बघणार आहोत. म्हणजे तुमचा पेपर कसा असेल, कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. टोटल तुम्हाला 3 प्रश्न विचारणार आहेत. किती? 3. त्यातला पहिला प्रश्न जो असणार आहे तो बँक फायनल अकाउंट वरती विचारला जाईल. बँक फायनल अकाउंट याला ऑप्शन नाही, याला ऑप्शन नाही. म्हणजे तुम्हाला बँक फायनल अकाउंट हा कंपल्सरी टॉपिक आहे. कसा टॉपिक आहे? कंपल्सरी टॉपिक आहे. तो तुम्हाला किती मार्क्सला विचारणार आहे? 16 मार्क्सला विचारणार आहे. त्यानंतर क्वेश्चन सेकंड जो असणार आहे तो काय? अटेम्प्ट एनी 2 क्वेश्चन्स आउट ऑफ 3. म्हणजे 3 क्वेश्चन पैकी तुम्हाला किती क्वेश्चन लिहायचे आहेत? 2 क्वेश्चन लिहायचे आहेत. हे जे टॉपिक आहेत या क्वेश्चन मध्ये तुम्हाला युनिट सेकंड आणि थर्ड काय होतं? युनिट सेकंड आणि थर्ड. युनिट सेकंड होतं फार्म अकाउंटिंग ए पॉइंट, हायर परचेस सिस्टीम बी पॉइंट, आणि युनिट थर्ड काय आहे? इन्शुरन्स क्लेम. म्हणजे तुम्हाला फार्म अकाउंटिंग, हायर परचेस सिस्टीम आणि इन्शुरन्स क्लेम यामधील काय करायचे आहेत? 3 प्रॉब्लेम पैकी 2 प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व्ह करायचे आहेत. समजलं? युनिट सेकंड कोणता असणार आहे? फार्म अकाउंटिंग. त्यानंतर त्यामध्येच काय असणार आहे? हायर परचेस सिस्टीम. आणि युनिट थर्ड जे असणार आहे ते कोणतं असणार आहे? इन्शुरन्स क्लेम. लक्षात येते का? हे 3 टॉपिक पैकी किती टॉपिक आपण विचार करणार? यामध्ये 2 प्रश्नांचा विचार करायचा. एक फार्म अकाउंटिंगचा किंवा हायर परचेस सिस्टीमचा आणि इन्शुरन्स क्लेम. या तिन्ही मधले कोणतेही 2 सॉल्व्ह करायचे आहेत. क्वेश्चन फर्स्ट जो होता तो बँक फायनल अकाउंट वरती, तो कंपल्सरी तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. त्याला कोणताही ऑप्शन नसेल. त्यानंतर नेक्स्ट काय आहे? राईट शॉर्ट नोट्स. क्वेश्चन थर्ड काय आहे? राईट शॉर्ट नोट्स. किती मार्क्सला विचारणार आहे? 8 मार्क्सला विचारणार आहेत. अटेम्प्ट एनी 2 आउट ऑफ 4. म्हणजे 4 तुम्हाला दिले जाणार आहेत शॉर्ट नोट. त्यातले किती लिहायचे आहेत शॉर्ट नोट? तुम्हाला 2 शॉर्ट नोट लिहायचे आहेत. त्या शॉर्ट नोट तुम्हाला हा जो युनिट 4 आहे जीएसटी अकाउंटिंग विथ प्रॅक्टिकल युजिंग टॅली पार्ट फर्स्ट, यावरती शॉर्ट नोट्स तुम्हाला कव्हर करायच्या आहेत. ओके. देन एक नोट सांगते, तुमची जी कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल एक्झामिनेशन फॉर 10 मार्क्स विल बी कंडक्टेड ऑन युनिट 4 ऑफ पेपर फर्स्ट. कॉलेजमध्ये जी तुमची 10 मार्क्सची प्रॅक्टिकल एक्झाम होणार आहे ती युनिट 4 वर होणार आहे. युनिट 4चं नाव काय आहे? जीएसटी अकाउंटिंग विथ प्रॅक्टिकल युजिंग टॅली. ओके. त्यावरती तुमची प्रॅक्टिकल एक्झाम होणार आहे. एक्सटर्नल एक्झामिनर विल बी अपॉइंटेड बाय द युनिव्हर्सिटी टू कंडक्ट दीज प्रॅक्टिकल एक्झामिनेशन. एक्सटर्नल एक्झामिनर काय केला जाणार आहे? अपॉइंट केला जाणार आहे आणि तो तुमची प्रॅक्टिकल एक्झाम घेणार आहे. देअर विल बी 40 मार्क्स फॉर युनिव्हर्सिटी रिटर्न एक्झामिनेशन अँड 10 मार्क्स फॉर प्रॅक्टिकल एक्झामिनेशन. दस टोटल मार्क्स विल बी 50. म्हणजे 40 मार्क्सचा रिटर्न एक्झामिनेशन तुमची होणार आहे. रिटर्न म्हणजे कॉलेजमध्ये ऑफलाईन तुमची 40 मार्क्सचा पेपर होईल आणि 10 मार्क्सचा प्रॅक्टिकल एक्झाम तुमची घेतली जाईल. असं टोटल किती मार्क्सचा पेपर असणार आहे? या सेमिस्टरला तुम्हाला 50 मार्क्सचा पेपर असणार आहे. ओके. समजलं? युनिट फर्स्ट जे असेल ते बँक फायनल अकाउंट कंपल्सरी टॉपिक असणार आहेत. यामध्ये प्रॉब्लेम्स विचारले जातील. युनिट सेकंड 2 पार्टमध्ये डिवाइड केले. एक फार्म अकाउंटिंग, दुसरं हायर परचेस सिस्टीम. फार्म अकाउंटिंग वरतीही प्रॉब्लेम विचारले जातील, हायर परचेस सिस्टीम वरही प्रॉब्लेम विचारले जातील. युनिट थर्ड जे आहे ते इन्शुरन्स क्लेमचे आहे. त्यामध्ये लॉस ऑफ स्टॉक पॉलिसी आणि लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी या 2 प्रकारच्या पॉलिसी विचारात घेतल्या जातात. युनिट 4 जे आहे हेही तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झामसाठीच विचारलं जाईल. युनिट थर्ड कशासाठी विचारलं जाईल? प्रॅक्टिकल एक्झामसाठी. आणि युनिट 4 जे आहे जीएसटी अकाउंटिंग विथ प्रॅक्टिकल युजिंग टॅली पार्ट फर्स्ट, तेही तुम्हाला
थेअरीसाठी विचारलं जाईल. हे थेअरीसाठी पूर्ण असेल आणि हे जे पॉईंट आहेत ते एक्सटर्नल एक्झामिनर तुमचं जे प्रॅक्टिकल घेणार आहे 10 मार्क्ससाठी त्यासाठीचे हे पॉईंट्स असतील. सर्वप्रथम अगोदर पूर्ण सिलेबस लिहून घ्या, नेचर ऑफ क्वेश्चन पेपर लिहून घ्या. त्यानंतर आपण टीचिंगला सुरुवात करू. थँक्यू.